बीडच्या परळी तालुक्यातील शेतकरी सहदेव सादभाई यांच्यावर झालेला खुनाचा प्रयत्न आणि लाखोंची लूट या प्रसंगी पोलिसांनी लगेचच कडक कारवाई करत वाल्मिक कराड आणि समर्थक रघुनाथ फड गँगवर थेट मकोका लावला होता। यात 7 जण आरोपी ठरले होते, पण आता या खटल्याला मोठं वळण मिळालंय। अप्पर पोलीस महासंचालकांनी या गँगमधील 5 आरोपींवर चक्क मकोका रद्द केलाय। एवढा मोठा निर्णय का आणि कसा घेतलाय हा मात्र मोठा प्रश्नच आहे। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। 18 ऑक्टोबर 2023 रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सहदेव सादभाईवर हल्ल्याची घटना घडली। लोखंडी रॉड, फरशी, काठी यांचा वापर करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले आणि त्यांच्या खिशातील 2,70,000 रुपये जबरदस्तीने हिसकावले गेले। पोलीस तपासात या हल्ल्याचे नाते फड गँगशी उघड झाले, ज्याचे प्रमुख होते रघुनाथ फड, धनराज उर्फ राजाभाऊ फड। या टोळीमध्ये वाल्मिक कराडचा विश्वासू सहकारी गोट्या गीते आणि पुढचे 4 सदस्य म्हणजेच जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गीते यांना आरोपी करण्यात आले। या आरोपांनुसार पोलिसांनी या 7 आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई केली, ज्याचा वापर संघटित गुन्हेगारीवर केला जातो। मकोका लागू असताना आरोपींना नियमित गुन्हेगारी कारवाईंपेक्षा अधिक कठोर शिक्षा लागू शकते। पण त्याआधीच अप्पर पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार या प्रकरणातील 5 आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आला। ही 5 मकोकाद्वारे पाठिंबा असलेल्या आरोपींमध्ये गोट्या गीते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गीते यांचा समावेश आहे। तर रघुनाथ फड आणि धनराज फड यांच्यावर मकोका कायम राहिलाय, कारण त्यांचा गुन्हेगारी इतिहास अधिक गंभीर आणि संघटित आहे। या निर्णयाने स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झाली आहे। गोट्या गीतेसारखे आरोपी अद्याप फरार असतानाही त्यांच्यावरचा कठोर कायदा रद्द करणे योग्य आहे का? लोकांना वाटते की हा निर्णय न्यायप्रणालीवर नकारात्मक परिणाम करू शकतो आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन देऊ शकतो। पोलिसांनी अद्याप या निर्णयामागचेच कारण स्पष्ट सांगितलेले नाही आणि त्यामुळे सरकारच्या कारवाईवर प्रश्न निर्माण होत आहे। गेल्या काही महिन्यात बीड जिल्हा गुन्हेगारीसाठी नाट्यमय ठिकाण बनलंय। खून, खंडणी, दरोडा अशा गुन्ह्यांची वाढ झाली असून प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। मात्र हे 5 आरोपींवरून मकोका रद्द झाल्याने ही कारवाई अजूनही परिणामकारक आहे असा प्रश्न पडलाय। अनेक लोकांना भय वाटत असताना काही जण म्हणतात की वास्तविक अपराधी अजूनही सुटले आहेत। सहदेव सादभाईंवर झालेला हा प्रचंड हिंसक हल्ला आणि 2,70,000 रुपयांची जबरदस्तीने केलेली लूट या प्रकरणामुळे सामान्य जनता आतून हादरली आहे। हे न्यायालयात निर्णय कधी आणि कसे होणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। गोट्या गीतेसारखा फरार आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात नसताना त्याच्यावरून मकोका काढला जाणे सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या अस्थिरतेचे कारण ठरत आहे। बीडमधील गुन्हेगारी टोळींचा परिसर अजूनही प्रमाणाबाहेर आहे आणि लोकांची भीती वाढली आहे। प्रशासनाने आणि पोलिसांनी यासाठी स्पष्टीकरण द्यावे व कायदा कठोरपणे अंमलात आणावा असे नागरिकांचे मत आहे। या संदर्भात आपले मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघत रहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची